नाशिकमधील आयटी कंपनी प्रकरणामध्ये नवीन अपडेट समोर येते। 6 आरोपींचे मोबाईल फोन हे जप्त करण्यात आलेले असून फॉरेन्सिक टीमकडून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे। क्लोनिंग करण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक टीमकडे दिल्याची सूत्रांची माहिती आहे। मोबाईलमधील पीडित आणि संशयित आरोपींचे चॅटिंग तपासले जात असल्याची माहिती समोर येते। डिलीट केलेले काही फोटो किंवा फाइल्स आणि व्हिडिओ रिकव्हर करण्याचं काम देखील सुरू आहे। तसंच कुणाकुणाला फोन केला, आरोपी हे कुठे कुठे गेलेले होते व गुन्ह्याचा जेव्हा जी वेळ होती त्यावेळी नेमके हे सगळे आरोपी कुठे होते याचा तपास फॉरेन्सिक टीमकडून केला जातोय। तर नाशिकमधील आयटी कंपनीमधील या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ माजली आहे आणि याच पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलन केले जाण्याची शक्यता आहे। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलीस प्रशासन सतर्क झालेलं आहे। कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत। पोलिसांकडून सुद्धा विशेष अशी खबरदारी घेतली जाते, बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। नाशिकमधील आयटी कंपनीतील या प्रकरणामुळे आता संपूर्ण शहरात एकच खळबळ माजली आहे आणि हिंदुत्ववादी संघटना सुद्धा आक्रमक होण्याचा अंदाज आहे।